स्टुडंट, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपला ह्या चॅप्टरचा लास्ट पॉईंट बाकी आहे, ते म्हणजे ट्रान्सपोर्ट नंबर म्हणजे काय आणि हीट ड्रॉप मेथड. आता पुढे आणखी एक मेथड आहे की बाउंड्री, म्हणजे ती बाउंड्री मुव्हमेंटची मेथड पण आहे, ती पण बघूया. हे तुम्हाला जस्ट 5 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं की बघा क्वेश्चन कसा विचारला गेला आहे. डिफाईन द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ ॲन आयन, एक्सप्लेन द हीट ड्रॉप मेथड इन डिटर्मिनेशन ऑफ द ट्रान्सपोर्ट नंबर. तुम्हाला दिलं आहे सिल्वर आयनची विचारले, ठीक आहे, Ag+I. मग तुम्हाला पुढची आपण बघणार तर तुम्हाला इझी लक्षात येईल. हे फक्त तुम्हाला ना तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये केलं आहे, तुम्हाला फक्त प्रॅक्टिकलनुसारच जायचं आहे, ठीक आहे. स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही क्युरियस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करूया. आता ट्रान्सपोर्ट नंबर. आता ट्रान्सपोर्ट वर्णन म्हणजे तुम्ही फक्त एक सिम्पल आधी डेफिनेशन बघून घेऊ, मग तुम्हाला सांगते मी. ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस द करंट इज कॅरीड बाय द अनायन अँड कटायन. द फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट कॅरीड बाय द कटायन इज टर्म ऑफ द ट्रान्सपोर्ट. त्याच टर्मला तुम्ही काय म्हणता ट्रान्सपोर्ट नंबर म्हणता. आता तुम्ही बघा ट्रान्सपोर्टवर लक्षात ठेवू शकता की आपण जस्ट ट्रान्सपोर्ट करतो, म्हणजे मग इथं ते कसं स्पेसिफिक कसं लक्षात ठेवणार तुम्ही. करंट हे काय होतं आहे, कॅरी होतं आहे कटायन टू अनायनपासून. जे फ्रॅक्शन होणार आहे ते टोटल करंट फ्रॅक्शनला तुम्ही काय म्हणणार आहे ट्रान्सपोर्ट नंबर असं म्हणणार आहे, ठीक आहे. आता हीट ड्रॉप मेथड दिला. आता हीट ड्रॉप मेथड ही कशी आहे, बेस कशाच्या याच्यावर डिपेंड आहे. डिटरमाइन द ट्रान्सपोर्ट नंबर इज द बेस ऑन द हीट ड्रॉप रूल. आता ते रूल काय आहे ते आधी बघून घेऊयात आपण. लॉस ऑफ द कॉन्सन्ट्रेशन अराउंड द इलेक्ट्रॉन. तुमचं जे पण कॉन्सन्ट्रेशन लॉस असणार आहे इलेक्ट्रॉन इज प्रपोर्शनल टू द स्पीड ऑफ द आयन. तुम्ही काय कसलं हे करणार आहे मेजरमेंट, स्पीड ऑफ द आयन मुव्हिंग अवे फ्रॉम दी इलेक्ट्रॉन, किती वेळामध्ये ते पास होते ते सगळं तुम्ही बघणार आहे, ठीक आहे. जर ट्रान्सपोर्ट तुम्ही फक्त इथे नंबरिंग देऊन घ्या, म्हणजे नंबरिंग दिलं म्हणजे तुम्हाला इझी लक्षात येईल. आता सेकंड नंबर तुम्ही म्हणणार की द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ द आयन कॅन बी कॅल्क्युलेट. आता तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार, चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन, जसं चेंज होईल तसं ॲप्लिकेशन काय म्हणता येईल. चला कॉन्सेप्ट ऑफ द. आता बघा तुम्हाला मी डायग्राम दाखवते, त्या फिगरमध्ये तुम्हाला इझिली लक्षात येईल. तुम्हाला 3 ट्यूब म्हणजे आता दिलेलं आहे. 2 वर्टिकल ग्लास ट्यूब इज जॉईन टुगेदर. द मिडल ऑल ऑफ द 3 ट्यूब इज प्रोव्हाइडेड विथ द स्टॉप कॉस्ट. आता तुम्ही म्हणू शकता, बघा तुम्ही इथं डायग्राम दिसते तुम्हाला, ठीक आहे. या बघा तुम्हाला ट्यूब दिलेले आहे, ठीक आहे. इथं हे तुमचे जे स्टॉप कॉस्ट लावलेले बघा इथं, ठीक आहे. नाही, एक कॅथोड कंपार्टमेंट आहे, एक ॲनोड कंपार्टमेंट आहे, सिल्वर मेटल लावलं आहे, व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे आणि जस्ट तुम्हाला जसं म्हणजे हे केलेलं आहे, ठीक आहे. आता बघा तुम्ही फक्त जे तुम्ही इथं डायग्राममध्ये जे पण असेल ते तुम्ही फक्त थेरीमध्ये राईट डाऊन करणार आहे, ठीक आहे. आता बघा इथं तुम्ही म्हणू शकता की विथ द स्टॉप कॉस्ट ऑफ द बॉटम साईडला पण आहे आणि ट्यूबच्या याच्यात प्रोव्हाइडिंग तुमच्या ह्या अप्पर साईडला पण दिसते, बरोबर की टॉपला पण ह्या टू लिम्स आहेत बघा, दिसतात तुम्हाला टू लिम्स दिसत आहे. आणि ते क्लोज कशाने केलं आहे स्टॉप क्लॉकला तुम्ही काय केलं आहे, मी तेच थेरीमध्ये राईट डाऊन केलं आहे जे तुम्हाला डायग्राममध्ये दाखवते, ठीक आहे. आता जे तुम्ही थेरी बघून घ्या. द कम्युनिकेशन बिटवीन द सोल्युशन. आता ते कॅथोड आणि ॲनोडचं सोल्युशन तुम्ही तुम्ही ते कसं मिक्सिंग होणार ते इथं दिलेलं आहे, ठीक आहे. कॅथोड ॲनोड इज द सिल्वर ॲनोड इज सील्ड विथ द ग्लास ट्यूब. The cathode is placed in the freshly silver foil. The apparatus is filled with the silver nitrate solution. हे बघा इथं दिलेलं आहे बघा सिल्वर नायट्रेट सोल्युशन. तर तुम्हाला एक स्पेशल हे दिलेलं आहे, ठीक आहे. ते तुम्ही फ्रेशली घेतलेलं आहे आणि कशासाठी, आता तुमचे जे स्टार्टिंगचं जे करंट असणार आहे ते तुम्ही काय करणार आहे 0.01 एम्पियर एवढं घेणार आहे. म्हणजे ते किती तुम्हाला 2 to 3 आवर्स जेवढं पण तुम्ही 2 to 3 आवर्स जेवढा तुम्ही पिरियड घेणार आहे तेवढ्यासाठी लागणार आहे. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्रिकॉशन काय घ्यायची तुम्हाला, द करंट इज पास फॉर द शॉर्ट टाईम इज द लार्ज इन द चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन डज नॉट टेक प्लेस. ॲप्रेशन इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सिल्वर ऑर कॉपर करून ॲज शोन इन द फिगर. तुम्हाला जे पण दिसतं तुम्हाला डायग्राममध्ये तेच राईट डाऊन करायचं आहे, ठीक आहे. तेच आपण थेरीमध्ये लिहिलं आहे, ओके. तुम्ही फक्त डायग्राम लक्षात ठेवा, डायग्राममध्ये तुम्हाला इझिली लक्षात येईल. व्हेन द करंट इज बिन द पास टू द 3 आवर्ससाठी तुम्ही जे पण केलं आहे कशा प्रकारचे दिसते तुम्हाला यूट्यूबमध्ये दिसते, म्हणजे यू शेपमध्ये दिसते. आर इन द क्लोज इन द होल ऑफ द लिक्विड इन द ॲनोड कंपार्टमेंट. बघा इथं दिलं आहे इज केअरफुली ड्रेन इन द wet flask. In the wet determines the silver content, determines the heat drop. Okay, in the solution the potassium thiocyanate in the weight of the silver. हे तुम्हाला जे पण तुम्ही फिलअप केले ना ते फक्त तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन करा, ठीक आहे. नंतर पुढे म्हणा की डिपॉझिट इन द सिल्वर कलोरिमीटर इट इज ऑल्सो नोट त्यांनी तुम्ही कॉपर कलोरिमीटर प्लेस इन द सिल्वर कलोरिमीटर इन द वेट सिल्वर इक्विलंट ऑफ द कॉपर आणि तुम्ही ते कॅल्क्युलेट करणार आहे ह्या प्रकारे, ठीक आहे. आणि तुम्ही डायरेक्ट मग लिहू शकतात की लाईक तुम्ही कॅल्क्युलेशन मेथड हे तुम्ही सगळं प्रॅक्टिकलमध्ये केलं आहे ना म्हणून तुम्हाला ते इझिली लक्षात येईल.
ठीक आहे. तुम्ही जर केलं असेल तर लक्षात येईल तुमच्याला. Ag ion in the decrease in the same experiment can be performed in the. आता प्लॅटिनम इलेक्ट्रोड तुम्ही काय सांगितलं, यूज इन द प्लॅटिनम टू अवॉइड इन द अटॅक ऑफ द अनायन ऑफ द आयनॉट. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन आहे तुमचे 2 टाईप ऑफ द कॅल्क्युलेशन आहेत. आता बघा केस फर्स्ट आणि केस सेकंडमध्ये बघा, वेन द इलेक्ट्रोची ॲक्टिव्ह म्हणजे तुम्ही अटॅटेबल म्हणजे तुम्ही स्टार्टिंगचा जो घेणार तुम्ही एक प्लॅटिनम इलेक्ट्रोड यूज करणार आहे. ठीक आहे, तो यूज करतायत. आणि जस्ट तुम्ही स्टार्टिंगचं तुम्हाला माहिती की हे W1 W2 A1 B1 तुम्हाला सगळ्यांना माहिती की हे जस्ट वेटचं आपण स्टार्टिंगचं वेट नंतरचं वेट ते सगळं तुम्ही राईट डाऊन करता. लेट द वेट ऑफ द ॲनोडिक सोल्युशन जे पण असणार आहे ते 1 ग्रॅम, वेट ऑफ द AgNO3 प्रेझेंट इन द टायट्रेशन ऑफ द टायट्रेशन तुम्हाला B ग्रॅम मिळणार. ठीक आहे, आणि वेट ऑफ द मग A - B म्हणजे तुम्हाला तो काय मिळणार आहे C मिळणार. ठीक आहे ना. नंतर बिफोर पासिंग तुझं इलेक्ट्रिक करंट जेवढं येणार आहे तुमचं ते, आणि तुम्ही मग ते राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे, फॉल इन द कॉन्सन्ट्रेशन C - B AgNO3 इक्विलंट ऑफ द AgNO3 आणि तुम्ही जस्ट कॅल्क्युलेट करता. हे सगळं प्रॅक्टिकलमध्ये केलं आहे. ओके. लेट द वेट ऑफ द सिल्वर डिपॉझिट. आता सिल्वर तुम्ही घेतल्यानंतर काय होणार आहे, कलरीमीटर इज द W1 ग्रॅम राईट डाऊन केलं. इक्विलंट ऑफ द Ag इक्विलंट ऑफ द Ag आणि तुमचं जे पण असणार आहे जे पण येणार आहे ते तुम्ही इथं राईट डाऊन करणार. ठीक आहे, आणि फक्त त्या व्हॅल्यू पुटअप करत जाणार. ठीक आहे. आता ट्रान्सपोर्ट नंबर म्हणजे कसं घेणार आहे, तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही जेवढं करंट हे केलेलं आहे ते T म्हणजेच काय तुमचा हा ट्रान्सपोर्ट नंबर असणार आहे Ag प्लस आयनचा. फॉल इन द कॉन्सन्ट्रेशन इज राउंडेड इन द ग्रॅम ऑफ द इक्विलंट अमाऊंट ऑफ द Ag जी पोज इन द ग्रॅम इक्विलंट. ठीक आहे, आणि तो जो पण येतो तुमच्याला AgNO3चा वेगळा तो फक्त तुम्ही राईट डाऊन करणार आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे D म्हणजे तुमचे D जे आलेले ती इथं डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करणार इथं. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे तुम्ही जस्ट व्हॅल्यू पुटअप करणार आहे. ठीक आहे. आता सेकंड केसमध्ये तुम्ही म्हणणार की इलेक्ट्रोड इज अट्रॅक्टेबल इन द, तुम्ही कुठला घेणार आहे आता सिल्वर इलेक्ट्रोड आणि यूज करणार आहे. तुम्ही आधी प्लॅटिनम केला होता आता सिल्वर करणार आणि जस्ट फक्त राईट डाऊन करणार. ठीक आहे, आणि जे तुमचं आन्सर येणार म्हणजे जे पण असणार आहे आपण स्टेप बाय स्टेप जातोय ना, म्हणजे B - C म्हणजे सगळं ते तुम्ही फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार. ओल्ड ऑफ द इन्क्रीज इन द हॅबिनेट फॉल इन द मायग्रेशन ऑफ द जे पण वेट आलं होतं ते, आणि जो आला होता तो तुम्ही राईट डाऊन करणार. आणि तुमचं जे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ द Ag असणार आहे ते तुम्ही फक्त इथं पुटअप करणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढच्या टॉपिकला आपण काय बघणार आहे, मूव्हिंग बाउंड्री मेथड बघणार आहे. हे सगळे तुम्हाला 5 मार्क्सला विचारलं तर आपण जी बघितली ती Agची बघितली. आता जी बघणार ती आपण H+ आयनची बघणार. ही पण एकदम सोपी आहे. आता बघा मी तुम्हाला फक्त एक सिम्पल मला माहिती आहे आता केमिस्ट्री तर होला टाईल तुम्हाला जर फक्त थेअरीपुरतं जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही कसं लक्षात ठेवणार, हिट्रॉप मेथड सांगितली. हिट्रॉप मेथडमध्ये तुम्हाला आता फक्त तुम्हाला ट्रान्सपोर्ट नंबर म्हणजे तर माहिती पडलं आहे की फक्त करंट पासिंग होतं. ठीक आहे, आता बघा याचं जसं म्हणजे तुमच्यावर येते की तुम्ही कसं लक्षात ठेवणार. पण आता बघा याचा शेप जस्ट फक्त तुम्ही हे करा, कन्सिडर करा एच सारखा दिसतोय की नाही, म्हणजे मला माहिती तुम्हाला दिसतं की नाही, पण जस्ट ट्राय करा की ही ड्रॉप मेथड आहे म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल ना, म्हणून सांगते. डायग्राम लक्षात राहण्यासाठी सांगते मी. ठीक आहे, ही ड्रॉप H सारखं लक्षात ठेवा. आता तुम्ही तुमच्यावर ते कसं लक्षात ठेवणार. ठीक आहे, थँक्यू.